स्थळ भिवंडी, वेळ दुपारी 2 वाजेची। रस्त्यावर नेहमी सारखी वर्दळ असते आणि तिथंच मेट्रोचं काम सुरू असतं। या कामादरम्यानच खालून वाहतूक सुद्धा सुरू असते। हे काम सुरू असतानाच एक भली मोठी सळई कोसळते आणि ती थेट खाली एका रिक्षावर पडते आणि रिक्षाचं टप फाडून ही सळई थेट प्रवाशाच्या डोक्यात घुसते। हा व्हिडिओ पहा। रिक्षातून प्रवास करताना पुसटशी कल्पना नसताना एखादी सळई येऊन थेट रिक्षाचं टप फाडून तुमच्या डोक्यात घुसते अशी कल्पना केली तरी अंगाचा थरकाप उडेल। पण या घटनेतील या प्रवाशाला पाहून तुम्हाला आणखी धक्का बसेल, कारण डोक्यात सळई घुसलेली असतानाही हा तरुण धीर धरून स्थिर बसून राहतो। अंगावर रक्त वाहत असताना तो तसाच थांबलेला राहतो आणि परिस्थितीला तोंड देतो। या तरुणाला शुद्धीवर असतानाच रुग्णालयात सुद्धा भरती केलं जातं। भिवंडीत नारपोली ते धामणकर नाक्यादरम्यान ठाणे भिवंडी या मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं काम सुरू आहे। वर काम सुरू असताना खालून वाहतूक सुद्धा सुरू असते। काम चालू असतानाच एक सळई थेट वरून खाली पडली। यावेळी खालून जाणाऱ्या रिक्षातून ही सळई थेट सोनू अली नावाच्या 20 वर्षाच्या तरुणाच्या डोक्यात घुसली। यहाँ पे जो MMRD का काम चल रहा है, वहाँ से जो सलिया रॉड पत्थर जो ऊपर से ब्रिज के ऊपर से गिर रहे। आज रिक्शे में एक आदमी के साथ में हादसा हो चुका है। उसके सर के अंदर कम से कम 2 से 3 इंच का सलिया घुस चुका है। उसको प्राइवेट हॉस्पिटल नोबल में भर्ती कराया गया है। वो पैसेंजर जो है वो रहने का विठ्ठल नगर का, मतलब ये यहाँ से जो बाजू का एरिया वहाँ का रहवासी है। सळई थेट डोक्यात घुसल्यानं सोनूच्या अंगावर रक्ताच्या धारा सुरू होतात। कपडे रक्तानं भरतात। दृश्य पाहून आजूबाजूचे सगळेच हादरतात, पण सोनू धीर धरतो आणि तसाच बसून राहतो। त्याची शुद्ध सुद्धा हरपत नाही। ही सगळी भयावह परिस्थिती पाहून सोनूच्या मदतीसाठी तिथं उपस्थित लोक धावून आले। त्यांनी कसंबसं करून सोनूला अंजूर फाट्यावर असलेल्या नोबेल रुग्णालयात दाखल केलं। तिथं त्याच्यावर तत्काळ उपचार सुद्धा सुरू करण्यात आलेत। या तरुणाची प्रकृती सध्या गंभीर असून त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहेत। या घटनेसाठी MMRDA जबाबदार असून अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। हे काम सुरू असताना अनेकदा दगड, माती आणि हे सामान खाली पडत असतं, हे धोकादायक आहे अशी तक्रार सुद्धा स्थानिकांनी केली आहे। तर दुसरीकडे आता पोलीस या अपघातासाठी कोण दोषी आहे हे शोधण्याचा प्रयत्न करतायत। माझं सांगणं असं आहे, इथं बाजूला एक शाळा आहे। बाजूला शाळा असताना इथं पहिली सर्वात मोठी समस्या ही ट्रॅफिकची आहे। संबंधित अधिकाऱ्यांचं इथं दुर्लक्ष होत आहे आणि येत्या जात्या लोकांना व स्थानिक लोकांना याचा जाम खूपच त्रास आहे। आणि जो आता इथं प्रसंग घडलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो। या MMRDच्या हलगर्जीपणामुळे एका इसामाच्या जीवना मरण्याच्या प्रकारामध्ये तो हॉस्पिटलमध्ये त्याला नेलेला आहे। जर हे येत्या 10 तारखेपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांवर जर कारवाई झाली नाही आणि इसामाला जर त्याची भरपाई भेटली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही रस्त्यावर दिसेल। भोईवाडा पोलिसांच्या या तपासावर आमचे लक्ष असणारच आहे, पण तुमच्याही भागात अशा धोकादायक पद्धतीने बांधकामं सुरू असतील तर त्याबद्दल कमेंटमध्ये तुमचं मत व्यक्त करायला विसरू नका। ब्युरो रिपोर्ट, लोकमत।